तर मला सांगा हा कलर कसा आहे, म्हणजे एकदम आयडियल कलर आहे, ब्लूम आहे त्याला. फ्रँची द्राक्षे अहो भूतकाळ चांगलाच होता, कारण मी 1 एकर बाग 93 ला लागण केली. त्याच्यावर मी 23 एकर जमीन पलूस सारख्या गावात खरेदी घेणं जोक नाही. आताच्या काळात लॉजिक पेक्षा मॅजिक वर लई लक्ष झालं. इथं तुम्हाला लॉजिकच ऍक्सेप्ट करावं लागेल. कारण तरुणांना अलीकडे काय झाले, जादू पानावर काय तर लगेच पैसे घ्यावे असं घडत नाही. ही दीर्घकालीन व्यवसाय आहे शेती. ज्याकडे बाग आहे त्याला आपण मुलगी देऊ असं एक लोकांचं जे 100% आमची लग्न बाग होती म्हणूनच झाली आहे. की पहिल्यांदा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताय, म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन 100% तुमच्या शेतीच्या पिकावर नाही. त्या ह्याच्यात होणार, कारण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतोय, तर मोर्चाला तुम्ही येत नाही. पण ते पुढाऱ्याच्या सभेला मात्र लबाडे ऐकायला पाहिजे. द्राक्ष वेगाण्यातनं आपल्या भारत सरकारला मिळवून देऊ, हीच आमची या द्राक्ष बागायतदारांच्याकडून देशसेवा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. परंतु हाच खरा मतीत अर्थ आहे, हेच खरं गमक आहे यशाचं. नमस्कार, मी आपला MSc ॲग्रीवाला विवेक. कृषी रत्न ॲग्रो ॲडवायझरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत. आज आपल्याबरोबर आहेत श्री मारुती नाना चव्हाण, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बागायतदार संघ पुणे. नमस्कार. आजचा आपला विषय आहे द्राक्ष शेती काल, आज आणि उद्या. नाना नमस्कार. नमस्ते. आपले कृषी रत्न युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण द्राक्ष शेती या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तर डायरेक्ट आपण डायरेक्ट जाऊया की द्राक्ष काळाचा नाना तुम्हाला भूतकाळ कसा वाटतोय, कसा होता, आणि तुम्ही किती वर्षापासून द्राक्ष शेती करतात, कुठल्या कुठल्या व्हरायटी करतात, याबद्दल जरा आपल्याबद्दल माहिती द्यावी. द्राक्षाच्या बाबतीत सांगायचं झालं तर भूतकाळ तसा चांगलाच होता म्हणावं लागेल. आणि भूतकाळात आता पहिल्यांदा मी 93 साली पहिल्यांदा बागेची लागण केली, आणि 93 पासून आज 2026 म्हणजे 33 वर्ष झाली या द्राक्ष शेतीत काम करतोय. स्वतःहून बाग लावली. म्हणजे आपण बघू शकता की 3 दशकं झालं नाना कंटिन्युअस या द्राक्ष शेतीमध्ये आहेत. आणि भूतकाळात एक असं होतं की खर्च कमी होता, द्राक्षाचा भाव पण कमी होता, पण त्यात पैसे शिल्लक राहत होते. आणि सगळ्यात महत्वाचं पाणी चांगलं होतं, माती चांगली होती. म्हणजे माती चांगली म्हणजे पाणी चांगलं, म्हणजे आता जी मातीत सोडियम क्लोराईडचं प्रमाण वाढलंय किंवा तुमच्या पाण्यात वाढलंय आणि त्याच्यामुळे उत्पादकता घटायला लागली. ते त्यावेळेला तसं नव्हतं. माती दर्जेदार होती, वाढ वाढला आणि कसदार खतं बितं घालून केलेली माती होती सगळ्यांची. आणि द्राक्ष बाग लावायची म्हणलं की कमीत कमी जास्त 4 पाट्या शेणखत जादाच घालत होते पूर्वी. आणि आता मात्र आता भूतकाळात आपल्याला द्राक्ष शेतीचं 4 पैसे देणारं कॅश क्रॉप म्हणून लोक तिकडे वळत वळत गेली. ज्या वेळेला मी बाग लावली 93 साली, त्यावेळेला माझं साधारणपणे वय होतं 21चं, आणि 21व्या वर्षी मी बाग लावली. आणि मला त्यावेळेला त्या द्राक्ष बागेचं ह्या पिकाचं आकर्षण असं होतं की आपल्याला आपली गरिबी, आपली आर्थिक स्थिती जर चांगलीच करायची असेल तर आपल्याला द्राक्ष शेतीकडे वळलं पाहिजे. म्हणून कुठंतरी आता नोकरी करण्यापेक्षा म्हणलं चला आपण बागच करूया. आणि नोकरी काय मिळाली तर त्यावेळेला एवढं पगार पण नसायचे. आणि बागेमुळं पहिल्यांदा 1 एकर बाग घातली, त्यावेळेला उत्पादन खर्च, येणारं उत्पादन 95 साली पहिलं फळ आलं. पहिलं फळ 95 साली आलं. त्यावेळेला व्हरायटी कुठली होती आपली? व्हरायटी त्यावेळेला थॉम्सन आणि साधी सोनाक्का निम्मी केली होती, अर्धा एकर. आणि साध्या सोनाक्काचं कायम पैसे त्यावेळेला चांगले, म्हणजे नवीन काहीतरी केलं पाहिजे. ही जी तर ओढ पैसे ही जी ओढ तुमच्याकडे होती, आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे. मग त्यावेळेला कसं थॉम्सन जास्त प्रमाणात होत्या आणि सोनाक्का नुकतीच बऱ्याच ठिकाणी लागणी होत्या पण कमी होत्या. आणि नवीन पाहिजे नवीन केलं. आणि सोनाक्काचं खरंच दुपटीनं पैसे चांगले मिळत गेले. पुन्हा मग असं भूतकाळात मग मजुरांचा खर्च बी वाढता, तसा त्यावेळेच्या दृष्टीनं खर्च जास्तच होता. परंतु द्राक्षाचं सुद्धा पैसे चांगले मिळत होते. आणि वातावरण चांगलं होतं, पाणी चांगलं होतं, जमीन चांगली होती. त्यामुळं न्यूट्रिशन ही सगळ्या मिळत होत्या. औषधाचा इतर वरचा खर्च कमी होता. त्यामुळे 4 पैसे शिल्लक राहत होते. आणि इतकं चांगलं पैसे शिल्लक राहत होते की तो काळ आमचा 93 पासून 98 पर्यंत स्थिरता आणण्यात गेला. म्हणजे बागेचं सिस्टीम लॉजिक समजून गेलं. आणि लॉजिक समजल्यानंतर 99 सालापासून पुन्हा मग बागा वाढवायला चालू केलं. आणि तोपर्यंत इकडं 95 साली बेदाना तयार करायचं चांगलं जोर धरला होता.
आणि हे तासगावचा बेदाना सौद्याचं पण चालू झालं मार्केट 96ला. आणि तिथून पुढं बेदाण्याची मागणी, हिरव्या बेदाण्याला मागणी वाढत गेली. तसं आम्ही पण बेदाण्याकडे वळत गेलो. लाकडी रॅक मारून पहिला पिवळा करत होतो, पण हिरवा करायचं टेक्निक घेतलं. आणि त्यावेळी बेदाण्याचे पैसे प्रचंड मिळायला लागले, डिमांड वाढत गेली. आणि इतकी डिमांड वाढत गेली की द्राक्ष पुन्हा आज अखेर मागं वळून बघायची वेळच आली नाही. त्यामुळे तो भूतकाळ पण आम्हाला काल अखेरपर्यंत चांगला वाटत होता. ह्या 5 वर्षातली परिस्थिती जरा थोडीशी भूतकाळात बदलली. असं म्हणजे आपण भूतकाळ म्हणजे मागचा काळ असा विचार करतोय की भूतकाळामध्ये ज्याच्याकडे बाग आहे त्याला आपण मुलगी देऊ, असं एक एक लोकांचं जे 100% हे होत होतं. आमची परंतु लग्न आत्ताची बाग होती condition- म्हणूनच झाली. हा ऊस असता तर मला वाटत नाही मला आज अखेर बिन लग्नाचंच बसायला लागलं असतं. बाग लावली म्हणून एक द्राक्षाचा बागायतदार म्हणून त्याच्याकडे बघायची Status जो होता. होता, तो स्टेटस भूतकाळात अतिशय चांगला होता. आणि तो अगदी सहज मी जरी कुठं बाहेर गेलो आणि बागायतदार आहे, द्राक्षाची बाग आहे म्हणली की त्याला जरा पुढचा किंमत. माणसाला वेगळेपणा वाटायचा. ह्यो शेतकरी चांगला अवेअरनेसचा शेतकरी आहे, चांगला आहे, म्हणजे हा व्यावसायिक शेतकरी आहे, प्रोफेशनल शेतकरी आहे, असं बघायची दृष्टी असायची त्यावेळेला. आता काय झालं माहित आहे का, ह्या आत्ताच्या काळात लॉजिकपेक्षा मॅजिकवर लई लक्ष चाललंय. म्हणजे शेती चमत्कार पाहिजे लोकांना. चमत्कार पाहिजे. असा काय चमत्कार, लॉजिक घ्या, मॅजिक काय होऊ शकत नाही. मॅजिक करून शेती होत नाही. काहीतरी जादूटोणा करून चमत्कार करून माझं उत्पन्न वाढेल असं काय कुठल्याच शेतीच्या ह्याच्यात घडत नाही. त्यातल्या त्यात द्राक्ष शेतीत तरी घडतच नाही. इथं तुम्हाला लॉजिकच ऍक्सेप्ट करावं लागेल. इथं तुम्हाला शास्त्र, तंत्रज्ञान ह्याचा तुम्हाला अंगीकारच करावा लागेल. आज बघा, आम्ही त्यावेळेला आम्हाला माझ्याकडं 2001 पासून पान देठ तपासायचं, माती पाणी तपासायचं रिपोर्ट मी त्यावेळेपासून कलेक्ट करतोय. आणि त्याच्यातनं माझं इतकं नॉलेज वाढत गेलं की खरंच पाणी, पान देठ, माती तपासल्यानंतर काय फायदा होतो आणि काय झाडाला बदल होत नेमकं जातो. काय पाहिजे त्यानुसार तुम्ही न्यूट्रिशन आणि वॉटर मॅनेजमेंट करत तुम्हाला कळालंच पाहिजे. आता मी 2001चा रिपोर्ट जरी काढला तर त्यावेळेला पाण्यातला NO3 होता 5-10 ppm, तो आज झालाय 60 ppm. NO3 नायट्रेट नायट्रोजन खूप वाढलाय आता. वाढलाय. आता कॉपर, त्यावर कॉपर किती 1-2 ppm सुद्धा सापडत नव्हता. आज तोच कॉपर पानातला गेलाय आता काय 50-150 ppm ला गेलाय. आणि द्राक्षाला रिकमेंड आहे 10-15 ppm, मॅक्झिमम 15 ppm. म्हणजे किती कॉपर मारायचा असतो. मग ह्याच्या मागे आपलं शेतीबद्दल शेतकऱ्यांचं अज्ञान किंवा मार्गदर्शनची कमतरता आणि मल्टीनॅशनल कंपन्यांचा आपल्याला विक्रीसाठी ओढ असला भडीमार जबाबदार आहे असं आपल्याला म्हणता येईल. 100% तसंच चालू आहे. बघा, मार्गदर्शन मिळते पण योग्य मिळत नाही. ह्यातला एक पहिला भाग. योग्य म्हणजे काय, तर बाबा आपल्या मातीत पाण्यात काय आहे आणि पान देठात काय आहे, ही गोष्ट ही लॉजिक आहे. मातीत आहे ती झाडात असेल असंच नाही, आणि मातीत आहे ती झाडात असू पण शकतं. मग ही तुम्हाला कधी कळणार आहे, तुम्ही पान देठ तपासला तर कळणार आहे. द्राक्षाला कुठल्या जगातलं एकमेव पीक आहे असं की आपल्या इथे सगळ्यात जास्त संशोधन ह्या पिकावर झाले. ह्याचा रिसर्च सगळ्यात जास्त ह्या पिकावरचा आहे, द्राक्षाच्या. आणि तुम्हाला द्राक्ष शेतीत आज वर्तमान काळात जर आपण गेलो भूतकाळ सोडून, आता उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडं ज्योतीचा प्लॉट आहे आत्ता, आणि त्या प्लॉटमध्ये 10% पाणी फिरलं. आमची पद्धत आहे 10% पाणी फिरलं की पान देठ तपासून घ्यायचा. म्हणजे अगोदर मी तपासतोच फ्लॉवरिंगचा 60 दिवसाचा आणि एक साधारण 80 दिवसाचा. म्हणजे शरद जरा व्हरायटी लवकर पाणी फिरतं त्याला, म्हणून 80-90 दिवसात आपण त्याचा काढलं. तर त्याच्यात मला आता एक उदाहरण म्हणून सांगायचं, हे काढण्याचा फायदा काय झाला, तर त्यातला पोटॅश होता 3.90. आता 3.90 जर कलर व्हरायटी ज्योती व्हरायटीला पोटॅश असेल किंवा तुमच्या शरद सीडलेस मधल्या व्हरायटीत पोटॅश असेल एवढा, तर तुमची द्राक्ष जवळजवळ 70% लाल राहतील, 30%च काळे होतील. एवढा पोटॅश कधीच तो काळा होऊन देत नाही. मग आता 3.90 आहे, मग आता आपल्याला काय केलं पाहिजे, ही जर आपण मोगमच ह्याच्याला पोटॅश टाकूया, कारण माल मऊ पडला की पोटॅश टाकणे हे कन्सेप्ट रुजला आहे. आणि ही मॅजिक झालं, ही लॉजिक नाही. लॉजिक नाही. अंदाजपंचे अंदाजपंच शेतकरी मित्रांना माझी तुम्हाला विनंती आहे की हा जरा सायंटिफिक तुम्हाला व्हिडिओ वाटेल, परंतु हाच खरा मतितार्थ आहे, हेच खरं गमक आहे यशाचं. आंधळा कारभार करण्यामध्ये आपली अखंड एक पिढी बर्बाद झाली आहे.
आजच्या कंडिशनला द्राक्ष शेती परवडत नाही म्हणणारी जनसंख्या भरपूर झाल्या. पण 1993 पासून 3 दशकं काम केलेल्या माणसाच्या बरोबर आपण जर चर्चा केली तर कशा पद्धतीने आपल्याला द्राक्ष शेती करावी ह्याबद्दल परिपूर्ण नॉलेज मिळते. आणि शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही घेतलं पाहिजे नॉलेज. आता आपण नाना वर्तमान काळात येऊया. भूतकाळ आपला चांगला होता असं तुमचं मत होतं. वर्तमान काळात आपण मागची 2-4 वर्ष आजच्या असं म्हणजे असं 2000 पासून आपण वर्तमान काळात अहो जर जाऊया. भूतकाळ चांगलाच होता, कारण मी 1 एकर बाग 93 ला लागण केली. त्याच्यावर मी 23 एकर जमीन पलूस सारख्या गावात खरेदी घेणं जोक नाही. पलूसचं रेट आणि मुंबईचं रेट सेमच आहे. मला जगायला दुसरं किंवा कुठलंही साधन नव्हतं. त्यावेळेला द्राक्ष शेतीवरच आमचं कुटुंब चालत होतं. करोडो रुपयाचे बंगला, गाड्या, पोरांची म्हणा शाळा, शिक्षण, डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर केली त्या मागल्या साधारणपणे 2008-9च्या दरम्यान. ह्या पोरांचा शिक्षणाचा खर्च 4 भावाच्या आणि माझ्या, आणि ही द्राक्ष शेतीनंच एवढं डेव्हलप केले. म्हणजे भूतकाळ चांगला होता म्हणूनच एवढं डेव्हलप झाले. मला रुपया इन्कम नव्हता. मग हे कोणी करून दिलं? द्राक्ष शेतीनं. मग ह्या द्राक्ष शेतीत पण मी कधी लॉजिक सोडून काम केलं नाही आणि कधी मॅजिकवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळं मला त्या भूतकाळाबद्दल नेहमी मी आठवणीत जरी रमला सगळं बागायतदार, प्रत्येकाचा अनुभव असा असेल की भूतकाळ हा सगळ्यांनाच बागायतदारांना चांगला गेला. आता तुम्ही जो आला म्हणला वर्तमान काळातला विषय, आता वर्तमान काळातलं सांगतो की जीव ज्योतीचा प्लॉटमध्ये पान देतात 30% सॉरी 3.90 पोटॅश मला होरायझन स्टेला 10% माल मऊ पडल्यानंतर टेस्ट काढली, त्यात 3.90% पोटॅश दिसला. एवढा पोटॅश असेल तर काळी द्राक्ष कधीच काळी होऊ शकत नाहीत. होती लागली त्या रिअर एखाद्या झाडावर, एखाद्या काडीवर. पण जर ही लॉजिक आहे, ही 3.90चा पोटॅश आहे म्हणल्यानंतर मग ह्यात काय कमी असणार? तर 101% त्या रिपोर्टमध्ये कॅल्शियम कमी होता, मॅग्नेशियम कमी होता, फॉस्फरस कमी होता. त्याचा पोटॅश पण पोटॅश वाढला की मॅग्नेशियम आणि कॅल्शियम डाऊन राहतो, फॉस्फरस पण डाऊन होता. तपासणीनुसार, अहवालानुसार लगेच आम्ही त्याला ड्रिपच्या ऍप्लिकेशन्स दिली. कारण ह्या स्टेजला फोलिअरनं एखादा स्प्रे ठीक आहे, पण ड्रिप ऍप्लिकेशन सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण फर्टिलायझर फोलिअर ऍप्लिकेशनला मी तर जास्त रिकमेंड करत नाही, आणि ह्या स्टेजला तर बिलकुल नकोच आहे. एखादा स्प्रे ठीक आहे. मग आपण त्याला तिथनं खालनं त्याला कॅल्शियम, मॅग्नेशियमच्या बरोबर कॅल्क्युलेशन्स काढली. कारण आपली स्वतःची लॅब असल्यामुळं प्रत्येक कॅल्क्युलेशन्स माहीत आहेत की बाबा ह्याला किती दिलं पाहिजे. तेवढा कॅल्शियम, मॅग्नेशियम वाढवला, फॉस्फरस वाढवला. फॉस्फरस वाढवला की झिंक पण वाढवावा लागतो, कारण तो त्याला अँटॅगोनिस्ट आहे. कारण झिंक डाऊन येणं, ऑक्सिजन लेवल सुद्धा असणं शेवटच्या टप्प्यात गरजेचं असतं. तर मला सांगा की मी पुन्हा नंतर त्याचा रिपोर्ट काढला 15 दिवसांनी. अजून तो प्लॉट आहे, आज सुद्धा हार्वेस्टिंग झाला नाही. आज तारीख मला वाटते 11/3/2026 आहे. तर तो प्लॉट अजून आहे. मी ते काल आमच्या ग्रुपला पण सगळ्या ऋषी अग्रोच्या टाकलाय की ती काळी द्राक्ष झालीत. 2.40 वर त्याचा पोटॅश आणलाय. 1% कमी झाला. 1% कमी झाला. बिलकुलही पोटॅशयुक्त काय दिलं नाही. पोटॅश खाली करायसाठी काय करावं लागेल, आणि पोटॅश जास्त झाल्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम अप्पर लेवलला नेला, 60च्या वर नेला. ह्याच्यामुळं अनालिसिस पुन्हा एकदा काढलं की अजून आपल्याला ती द्राक्ष आज सुद्धा तो 1 एकर 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये ज्योतीचा प्लॉट आहे. विवेकराव, आज त्या झाडावर 8 ते 10 किलो द्राक्ष आहेत. 8-3 अंतर आहे. ती द्राक्ष जवळजवळ 90% ब्लॅक झाली, ती 90%. आणि एकही पिचका पचका मनी नाही, ग्लाशी बेरी नाही. काय दर मिळाला दाना त्याला? आता दर काय अजून नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे तो 175 रुपये किलो जाईल, आणि माल निघेल त्याच्यात 14 ते 16 टन. एकरी उत्पन्न किती आणि पैसे किती होतील असं माझा अंदाज आहे 25 लाखाच्या आसपास होतील खालीवर. शेतकरी वर्ग तुम्ही 1 एकर 3 बघितला गुंठ की 1 एकर मध्ये 25 लाख रुपये नानाचा कॉन्फिडन्स आहे. त्याच्यापेक्षा जास्तच होईल, कारण आम्ही वैयक्तिक जाऊन प्लॉट बघितले. गेली 10 वर्ष झालं आमचा संपर्क चांगला आहे. कृषी क्षेत्रामध्ये आम्ही दोघंही काम करतोय. तर एकरी 25 लाख कुणाचं पॅकेज आहे 1 एकराला? तर माझं मत आहे की द्राक्ष शेतीला न नावं ठेवता आपण आपल्यामध्ये काहीतरी शेतकरी बंधूंनी सुधारणा केली पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मजूर वर्गाची जी समस्या आहे त्याच्यावर कशी मात करता येईल, खर्च कसे कमी करता येईल, हे आपण बघितलं पाहिजे. विवेकराव, जर मी पान देठ करत नव्हतो तर तो प्लॉट 7-8 लाख सुद्धा होत नव्हता.
पण पान देठ करणं हा आमचा गेली 26वा वर्ष चालू आहे. म्हणजे 2001ला जातीनं सुरुवात केली की वर्षाला आणि वेळोवेळी काढायचाच. त्याच्या अगोदर असं कधीतरी अडचण वाटली तर काढायचा. ते बी आम्हाला जुनी लोक सांगायची पानदेठ संघाची लॅब आहे. आता लॅब आपल्याला बऱ्याच ठिकाणी अवेलेबल झालेत. पूर्वी लॅब नसायच्या. आणि ही जर काढलं नसतं तर मी 7-8 लाख सुद्धा गॅरंटी ह्या प्लॉटची दिली नसती. कारण मला त्यात ग्लासी बेरिंग लाल राहिलं असतं, नुकसान झालं असतं. पण आज मला कॉन्फिडन्स आहे ती क्वालिटी ही मला वाटते. त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला ह्याच्यावर मी आज अवघा इथं दाखवू शकतो. आता बघा लगेच इथंच फोटो दाखवतो. कारण का आपल्याला एखादं काम करताना हा फोटो आहे, हा कालचाच फोटो आहे. तुम्ही ह्याच्यावर बघा ही कालचाच फोटो आहे. आता ह्या व्हिडिओ मध्ये घ्या तुम्ही ती बघा, हे क्लिक करा वरच आहे हा हे बघा फोटो, क्लिक करा आणि एक ढकला की वर, सावकार ढकला. हा ज्योतीचा प्लॉट आहे. हे कालचाच फोटो काढलेला आहे. हा कलर मला सांगा, हा कलर कसा आहे? म्हणजे एकदम आयडियल कलर आहे. ब्लूम आहे, त्याला क्रॅन्ची द्राक्ष आहेत. ही पान देठ तपासण्याचा फायदा आहे. आणि माती 2 वेळा वर्षातनं 2 छाटणीला तपासतो. पाणी मात्र 2 वर्षातनं एकदा. पण माझं मत आहे की पाणी सुद्धा वर्षाला टेस्ट करा. कारण पाण्यात सुद्धा पाऊस जास्त झाला तरी पाण्याच्या न्यूट्रिशन व्हॅल्यू मध्ये चेंज होतो. पाऊस कमी पडला तरी चेंज होतो. त्यामुळे पाऊस वर्षाला पाणी तपासणं गरज आहे. ती बी उन्हाळ्यात पाणी टेस्ट करा. ह्या सांगण्याचं काय तात्पर्य? वर्तमान काळात जर द्राक्ष शेती तुम्हाला पैसे मिळणार आहेत. द्राक्ष शेती ही कॅश क्रॉप आहे. भविष्य चांगलं आहे. द्राक्ष शेतीत आज आम्ही आता द्राक्ष संघाच्या माध्यमातून काम करायला लागलो. द्राक्षाला आपण एक स्थिरता आणायला लागलो ह्या द्राक्ष शेतीत. आणि नक्कीच एवढं चांगलं काम करायला लागलो की द्राक्ष शेतीत स्थिरता 100% वेळेवर आणायची आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं, बागायतदारांचं सहकार्य पाहिजे आपल्याला. वर्तमान काळात आज तुम्हाला द्राक्ष शेतीत टिकायचं असेल तर तुम्ही, आता मी माझा एक प्लॉट तयार करायला लागलो. मी साऊथ आफ्रिकेत मागल्या 3 महिन्यात होतो द्राक्ष शेतीचा अभ्यासासाठी, जागतिक बेदाणा परिषदेला. तर ज्या साऊथ आफ्रिकेत गेल्यानंतर कळालं, म्हणजे फिरलं पाहिजे. मी गेलो म्हणजे काय, तुम्ही सुद्धा गेला पाहिजे, फिरला पाहिजे. थोडक्यात भ्रमंती ही श्रीमंती असं आपण म्हणू शकतोय. 100% भ्रमंती ही श्रीमंती. अतिशय चांगलं वाक्य सांगितलं. पण भ्रमंती करत असताना तुमची नजर तशी पाहिजे. तुमचा अभ्यास पूर्ण ती भ्रमंती असली पाहिजे. त्या भ्रमंतीला सायन्स पाहिजे, त्याला आधार टेक्निकली आधार पाहिजे. तर ती भ्रमंती करून तुम्हाला भ्रमंती श्रीमंती करणार आहे. ती भ्रमंती अशी झाली की तिथं निचरा, म्हणजे आपल्यात आता निचरा पाईप घालतोय आपण, पण तिथं निचरा पाईप पेक्षा ती चर पाडून त्यात दगड भरून निचरा काढून दिला जातो. रान पूर्णपणे लेवल केलं जातं, म्हणजे एक लेवल. नाना आपल्याला सांगत आहेत, नाना मागच्या 3 महिन्यापाठीमागे साऊथ आफ्रिकेमध्ये होते. तिथं त्यांनी 4 ते 5 दिवस राहून 11 दिवस राहून संपूर्ण त्यातला अभ्यास करून हा तुम्हाला आता नाना सांगा तुम्ही अजून. आता मी मग तिथं आल्यानंतर मी माझ्या प्लॉटमध्ये ठरवलं की बाबा नाही, आपण प्लॉट काढायचं, हे सगळं नाही ठेवा. अशी द्राक्ष शेती करून आपल्याला प्रॉफिट मध्ये राहणार नाही. म्हणून मी वेगराव 4-5 एकर पाक पूर्ण क्षेत्र काढले. त्यात थोडं नवीन होतं, काही जुनं होतं, पण सगळंच काढलं. पहिल्यांदा निचरा पाईपा घातल्या, कारण अति पावसाचा आहे. आणि निचरा पाईप घातल्याशिवाय बागा लावूच नका. बागा नव्ह, कुठली शेती करू नका, माझा सल्ला आहे. बरोबर आहे. कारण का तर आपल्या जमिनीत एवढा सोडियम आणि क्लोराईड वाढलाय आणि जमिनीचा ईसी आणि पीएच एवढा वाढलाय की माती तपासली तर तुमचा ईसी आणि पीएच कळेल. पण तुम्ही मातीच तपासत नसाल तर तुमच्या मातीचा ईसी किती आहे, पीएच किती आहे, त्या मातीत ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहित व्हायचं असेल तर माती तपासून घ्या. त्याला काय फार पैसे जात नाहीत, 500-600 रुपये खर्च असतो, पण तुम्हाला त्यातनं बरंच काय मिळून जातं. शेतकऱ्यांना माहितीसाठी सांगतो की राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स तर्फे तुमचं एकही न रुपया घेता नाना माती परीक्षण करून दिलं जातं. त्याचा लाभ घ्या. आता ही मला सांगा की आपण मग मी पायपा घातल्या, रान लेवल केलं, त्याला फुल्ली ऑटोमायझेशन केलं, खर्च झाला तरी मला कॉन्फिडन्स आहे की निघणार आहे. आता मला वर्तमानात काय करायचं आहे, तर वर्तमानात मला त्यात आता लोकांना द्यासारखे, आता मी काय रिसर्च केलेले माझ्याकडे व्हरायटी आहे, त्यात मला एक परफॉर्मन्स असा वाटतो की हे आता जास्त दिवसाच्या व्हरायटी करण्यात मजा नाही. आता आपण ज्या ट्रेडिशनल पारंपरिक ज्या व्हरायटी करतो ह्या 5 महिने म्हणजे 150 दिवस घेते साखर याला ना, त्याला मॅच्युरिटी याला. ह्या 150 दिवसाच्या व्हरायटी करणं आता शक्य नाही. निसर्ग बदललाय, म्हणजे 4 महिने उघडी पाहिजे, नाही तर आता पाऊसच लवकर दिसतो, कधी येतो. किंवा आपल्याला सेफ क्लायमेट मध्ये जर बिझनेस द्राक्षाचा करायचा आहे
रेसिड्यू फ्री करायचा आहे तर तुम्हाला कमी दिवसाच्या व्हरायटी करणं गरजेचं आहे. माझ्याकडे जी व्हरायटी मी आता फ्लेम केलं, आता फ्लेमचं पण असंच झालं की मी फ्लेम 1 सप्टेंबरला छाटतोय सुरुवात. पलूस सारख्या गावात तालुक्यात कोणच छाटत नाही आणि त्याचं डिसेंबरच्या 15ला मार्केटिंग चालू होतं. वेगराव त्याला गळ नाही, कूज नाही, क्रॅकिंग नाही, पाऊस पडला भीती नाही. त्यामुळे मला सेफ साईडला म्हणजे अशा व्हरायटी करायच्या आहेत की कुठलाही निसर्गातला बदल झाला, कुठलंही आकांत तांडव झालं गारपीट सोडून, कारण गारपिटीत काही राहत नाही. आणि ह्या अशा ह्याच्यात जर शेती आपल्याला द्राक्षाची करायची असेल तर तुम्हाला तशा व्हरायटीचा चॉईस घ्यावा लागेल, ज्या व्हरायटी क्रॅक होत नाहीत, गळकूज होत नाही, ह्याच्यावर मात करता येते ह्या व्हरायटी लावून. मी आता फ्लेम केल्यामुळे मला फायदा काय झाला की मी आरलेला द्राक्ष त्या फ्लेम द्राक्षाला व्हरायटीला ऍसिड लेवल नाही, त्यामुळे आंबट लागत नाही, गोड लागतं. त्याला 15 शुगर असली तरी ती टेस्ट लागते, बाकीच्या व्हरायटी टेस्ट लागत नाहीत 15 शुगरला. त्यामुळे फ्लेम सारखी व्हरायटी आपण लावली. आता थंडीच्या काळात फ्लेम द्या, जेवढा फ्रीज मधनं ठेवल, जेवढा रात्रीचं टेम्परेचर कमी असेल त्यात खाली तेवढी ती व्हरायटी क्रँचिंग चांगली लागते. ती व्हरायटी खाल्ल्यानं मी कधी बाबा मला त्रास झालाय बघा, ही आता द्राक्ष लगे आणलीच बघा, ही फ्लेम, ही व्हरायटी फ्लेम ही एकदम जबरदस्त. म्हणजे ह्याला आज असा आहे की रेड कलर मध्ये ह्यातलाच आपण एक व्हाईट म्युटंट काढलाय, असाच आहे, टेस्ट अशीच आहे, क्रँची आहे, 22 mm पर्यंत जातो, मल्टिपल व्हरायटी आहे, त्याला अजून नाव दिलेलं नाही. म्हणजे पांढरी व्हरायटी बेदाण्यासाठी चालणार, तुमच्या मार्केटला चालणार, एक्सपोर्टला चालणार, मल्टिपल व्हरायटी आहे. आणि मी तर बेदाण्यासाठी करायला लागलोय की मला बेदाण्याला लोकांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे, कारण बेदाण्याची गरज आजची बघितली तर मी जागतिक बेदाणा परिषद अटेंड केली, त्यातनं मला एक दिसून आलं की बेदाण्याची जगाची गरज अजून फार मोठी आहे, प्रचंड आहे. आता बेदाणा प्रत्येक बेकरी प्रोडक्टमध्ये, फूड प्रोडक्टमध्ये जायला लागलाय. आणि युरोप सारख्या देशात भाकरी चपाती खाल्ली जात नाही, तिथे ब्रेड खाल्ला जातो. त्या ब्रेडमध्ये ती लोक श्रीमंत आहेत, त्यामुळे ती साखर घातलेला ब्रेड खायला तयार नाहीत. आता त्यांना नॅचरल शुगर पाहिजे. मग नॅचरल शुगरचा सोर्स एकच आहे बेदाणा, कारण बेदाण्यात कुठली ऍडिशनल शुगर दिली जात नाही, ती नॅचरली शुगर येते. आणि एवढी शुगर आहे ती बेदाण्याचा पल्प काढून त्या ब्रेडमध्ये घालून तो ब्रेड तिथं ती लोक यूज करायला लागलेत. म्हणजे युरोपियन सारखे, अमेरिकन सारखा किंवा असं जिथं जिथं रशिया असेल, जपान असेल, ह्या देशात अवेअरनेस आहे, खाण्याचा फूड अवेअरनेस आहे, ह्या लोकांच्याकडे ही मागणी आहे. ही आपल्याला मग ह्या व्हरायटी जर बेदाणा 5 लाख टनाचं मार्केट, आज 1.25 लाख टन बेदाणा होती भारतात, ती बी सांगली तासगावच्या मार्केटमध्ये 5 पट आपल्याला 5 पट बेदाण्याचा स्कोप आहे. आणि ही जागा चीन घ्यायला लागले, ती जागा आपण घ्यायची आहे. ह्यासाठी माझा संघामार्फत प्रयत्न चालू आहे, वैयक्तिक आमच्या ऋषी अॅग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर मार्फत बी चालू आहे की आपल्याला शेतकऱ्याला 5 लाख टन ज्या वेळेला बेदाणा होईल, ह्यासाठी आम्हाला बागायतदारांना सरकारच्या बी काही मदतीची गरज आहे. म्हणजे सबसिडी असतील, म्हणजे NHBचं अनुदान वाढवायचं असेल, कमी व्याजाचं कर्ज असेल, कर्जाची मर्यादा जास्त पाहिजे, पांडुरंग फुटकर फळबाग योजनेचं अनुदान, रोजगार हमी योजनेतलं अनुदान, अशा वेगवेगळ्या थरातनं 6 लाख रुपये अनुदान जर मिळालं बागायतदारीला तर 5 लाख टन बेदाणा आम्ही निर्माण करू आणि त्याच्या माध्यमातून 25,000 कोटीचं परकीय चलन द्राक्ष बेदाण्यातनं आपल्या भारत सरकारला मिळवून देऊ. हीच आमची या द्राक्ष बागायतदारांच्याकडून देशसेवा व्हावी, ह्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि हा प्रयत्न करण्यासाठी ह्या वर्तमान काळात आपल्याला बरंच काम करावं लागणार आहे. आणि ते काम करून एक सांगली परिसर, सोलापूरचा काय भाग बेदाण्यात आहे आणि आपला कर्नाटकचे 3 तालुका आहेत, या 3 जिल्ह्यात आणि ह्या 10-11 तालुक्यातच बेदाण्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मोठा हब आहे, जागतिक बाजारपेठ आहे. आणि ही बाजारपेठ आपल्याला जागतिक दर्जाची घडवायची असेल तर बागायतदारापासून, निविष्ठा पुरवठाधारकापासून, द्राक्ष संघ असेल, सरकार असेल, ह्या सगळ्यांनी मिळून हातात हात घालून काम केलं तर ह्या इंडस्ट्रीला फार मोठा स्कोप आहे. जगभरात बेदाणा घटायला लागला, ह्याचं कारण काय? आता ऑस्ट्रेलियासारखा देश मागल्या 10 वर्षापूर्वी 1.5 लाख टन बेदाण्याचं वार्षिक उत्पादन होतं, त्या ऑस्ट्रेलियाचं गेल्या वर्षीचं उत्पादन आहे फक्त 17,000 टन. म्हणजे जवळजवळ 1.25 लाख टनाने का खाली आला तो देश? तर त्या देशात लोकसंख्येचा म्हणजे लोकसंख्या कमी आहे, तुटवडा आहे. त्यामुळे तिथं पैसे आहेत, जमीन आहे, पाणी आहे, टेक्नॉलॉजी आहे, व्हरायटी आहे, त्या पण माणसं नाहीत, म्हणून तिथं बाग वाढणं आणि बेदाणा करायला मॅन पॉवर जास्त लागते. तीच परिस्थिती साऊथ आफ्रिकेत सगळं आहे, पण क्षेत्र वाढण झाले का? तिथं काम करायला माणसंच मिळत नाहीत.
शेवटी शेती करायची असेल तर यंत्र जर आणलं तर यंत्र चालवाय तरी माणसं पाहिजेत. तीच परिस्थिती कॅलिफोर्नियाची आहे. त्यामुळे जगात बेदाण्याचं उत्पादन घटायला लागले. मग जिथं माणसांची संख्या हाय डेन्सिटी पॉप्युलेशन कुठं आहे, जास्त लोकसंख्या कुठं आहे, तर आपल्या भारतात आहे. त्यातल्या त्यात आपण जो सदन भाग म्हणून समजला जातो, पश्चिम महाराष्ट्र, त्यातला सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कर्नाटकचा उत्तर भाग, ह्या एरियात फार मोठा स्कोप बेदाण्याला आहे. मॅन पॉवर आहे. 2 एकरचा बागायतदार जरी त्यानं सुद्धा बेदाणा केला तर त्याला सुद्धा 20 लाखाचा टर्नओव्हर 2 एकरात करू शकतो. ह्यासाठी आपल्याला ही मोठे एक, मी याला म्हणजे संधी म्हणून समजतो की बाबा ही संधी आहे आपल्याला द्राक्ष शेतीतली पुढची भविष्यात. आणि ह्या संधीचा फायदा घ्यायसाठी आपल्या शेतकऱ्यानं, आपल्या सरकारनं सगळ्यांनी सज्ज राहिलं पाहिजे. आपण जाणून घेतलं पाहिजे. ह्यासाठी सुद्धा आपण आता उद्याच्या 15 तारखेला साऊथ आफ्रिकेचा सायंटिस्ट आणला. साऊथ आफ्रिकेत का आणायला लागलो तो सायंटिस्ट कुबोस बोत्मा, तर साऊथ आफ्रिकेमध्ये व्हरायटी ह्याच आहेत. ही उदाहरणार्थ ही फ्लेम आहे, तिथं आहे आणि इथं पण आहे, माझ्याकडे आहे, बऱ्याच लोकांच्याकडे आहे. पण आपण 2 छाटण्या घेतो. साऊथ आफ्रिकेत खरड छाटणी घेतली जात नाही, एकच प्रुनिंग, 1 प्रुनिंग. मला सांगा, ती तंत्रज्ञान जर इथं आणलं आणि जर आपल्याला ह्याच व्हरायटी जर 1 प्रुनिंग सिस्टीमवर एकाच छाटणीवर जर आणल्या तर आपल्या द्राक्ष शेतीत अजून एक क्रांती घडेल. ह्यासाठी आपण विवेकराव उद्याच्या 15 तारखेला सांगलीत चर्चासत्राला साऊथ आफ्रिकेचा कुबोस बोत्मा सायंटिस्ट आणलाय की ज्याला पाणी व्यवस्थापनातलं संजीव अखांचं सगळं नॉलेज आहे, म्हणजे अफलातून नॉलेज आहे. ती काम सफरचंद, सिट्रस म्हणजे लिंबू वर्गीय आपला संत्रा, ही ह्याच्यावर चांगलं काम आहे त्याचं. मेक्सिकोला द्राक्षावर याच्यावर चांगलं कन्सल्टन्सी करते, चांगला सायंटिस्ट आहे, ते आणलाय. कारण आपल्याला सुद्धा एका छाटणीवर येणाऱ्या 5 वर्षात जायचं आहे सांगलीकरांनो. आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली आणि कर्नाटक एका छाटणीवर खरड घ्यायची नाही, असं विजन ठेवून आता आपण संघामार्फत काम करायला लागलो. ही काम करायचं आहे. ह्यातनंच द्राक्ष शेतीचा उद्धार होणार आहे. म्हणून तुमच्याकडं लॉजिकला महत्व द्या, मॅजिकला महत्व देऊ नका. असं शेतीत कधी मॅजिक जादू होत नाही. तर नानांनी मगाशी आपल्याला सांगितलं की भूतकाळ सांगितला, वर्तमान काळाबरोबर भविष्य काळाचा पण त्यांनी वेध त्यात घेतला. नाना धन्यवाद तुम्ही आपण इथं आल्याबद्दल. आणि इथं पुढून भविष्यामध्ये आपण सर्व मिळून एकत्र द्राक्ष शेतीला एक नवीन उभारी देऊ. जे झोपलेलं क्षेत्र असं म्हणता येईल 1-2-3 वर्षामध्ये ते परत आणि या वर्षापासून उभारीला नेईल असं आशावादी विवेकराव, आपल्याला सांगली जिल्ह्यात 5 लाख टन बेदाण्याचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल, 1 लाख एकर बाग वाढली पाहिजे सांगली जिल्ह्यात. तेवढं तरुणांनो सज्ज राहावा. तरुणांना तुम्हाला करायची त्याबद्दल ठेवा. काय मार्गदर्शन? तरुणांना आता जे डिप्रेशन मध्ये गेल्यात तरुण की 2-3 वर्षामध्ये हे पैसे मिळाले नाहीत, त्यांनी बागा, तर तरुणांना तुम्हाला काय मार्गदर्शन करावं असं शेवटचं तुम्हाला? माझी तरुण पिढीला एक विनंती आहे की पहिल्यांदा तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताय म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन 100% तुमच्या शेतीच्या पिकावर नाही, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. मी मगाशीच सांगितलं, पुन्हा आणि सांगतो की लॉजिक महत्वाचं आहे, मॅजिक महत्वाचं नाही. कारण तरुणांना अलीकडे काय झाले, जादू टोनावून काय तर लगेच पैसे यावे, असं घडत नाही. ही दीर्घकालीन व्यवसाय आहे शेती. खर्च गुंतवणूक करायला लागते, पण एकदा रिटर्न यायला चालू झाला तर तो इतका रिटर्न येतो की तुम्ही फक्त तिथं अनुभवानं काम करा. हल्ली तरुण पिढी, विवेकराव, काय झाले माहिती आहे का, कष्ट कमी पैसे लगेच आणि जादा पाहिजेत. आणि कुठंतरी मला असं दिसतंय की लई राजकारण आहे मागं लागली पुढाऱ्यांच्या मागे. अरे कशाला ती पक्ष, पार्ट्या, राजकारण पाहिजे? मी पण सगळं करतो, पण मी कधी तिथं महत्व देत नाही. मी पहिला आपला व्यवसाय 90% व्यवसायाकडे कॉन्सन्ट्रेशन. आमच्या कुटुंबात जर आला विवेकराव, आम्ही कुटुंबात बसलो तर कधीही कुठल्या राजकीय चर्चा करत नाही. म्हणजे तो सरपंच झाला, आमदार झाला, खासदार झाला, अजिबात नाही. ती काय सरपंच झाला, नेता झाला म्हणजे तो काय एलियन सारखा वेगळा दिसतोय असं काय नसतंय. तो माणूसच आहे, त्याला काही शिंग आलेलं नसते. आमदार झाला म्हणून, खासदार झाला म्हणून, ती माणसंच आहे ती. त्यामुळे लय कौतुक करू नका यांचं. ती त्यांचं काम त्यांना करू द्या, आपलं काम आपल्याला करत राहा. आणि उगाच वेळ देऊन कुठेतरी त्या ह्याच्यात जाऊ नका. अरे शेतकऱ्यांसाठी आम्ही लढतोय, तर मोर्चाला तुम्ही येत नाही, पण ते पुढाऱ्याच्या सभेला मात्र लबाडे ऐकाय जातायचा आणि तुम्ही भविष्य तिथं हुडकायला लागलाय. जिंदगीत राजकारणाच्या मागे हिंडून कुणाचं भलं झालेलं नाही. तुम्ही तुमचा उद्योगाला लागा. आणखी यात काय आहे, आता हे काय कशाला रे सरपंच हे आले, लय मी सरपंच बघितलेत, मी लय महाराष्ट्र फिरतोय, देश फिरतोय, लय देश फिरतोय. भारत देश तर
सगळा फिरतोय. हे आमच्या गावातल्या जरा चौकात त्या तहसीलदार कार्यालयापुढे पोलीसच्या तिथं उभा राहिलो विवेकराव, आणि नुसतं सरपंच म्हणून हाक मारली की 20 जण तोंडाकडे बघतील. एवढं सरपंच झाली ती. वर्षाला एक सरपंच, 6 महिन्याला एक सरपंच. अरे काय राहिलं रे त्यात? आणि कशाला लागलाय तुम्ही त्या फालतूगिरीच्या मागे? आणि तसल्यातनं तुम्ही काय लय शोध घेऊन प्रपंच मोठा डोक्यातनं काढा. तरुण पिढीनं तंत्रज्ञान घ्या. अजून आपल्याला इथं आयसीडी पोर्ट सांगली जिल्ह्याला मागितलाय. म्हणजे सांगली जिल्ह्यात आयसीडी पोर्ट म्हणजे इनसाइड कंटेनर डेपो, की जेणेकरून निर्यात कशी वाढेल आणि आपल्या शेतकऱ्याची पोरं कशी निर्यातदार होतील, ह्यासाठी आपलं काम चालू आहे. ह्यासाठी सरकारकडे मी नेहमी पाठपुरावा करतोय. कदाचित परवा मला कलेक्टरने बोलवून सांगितलं की मिरजेत रेल्वे स्टेशन पाशी आयसीडी पोर्ट करायचा आहे. तो आयसीडी पोर्ट झाला ना, तुम्हाला प्रचंड निर्यातीला स्कोप आहे जगात. काळजी करू नका, भरपूर जगात करण्यासारखं आहे. काय धंदा करू म्हणून विचार नका. मला धंदा करायला टाइम नाही म्हणशील, एवढं मला धंदा आहे. एवढं काम आपल्याला इथं शेती क्षेत्रात सांगली जिल्ह्यात उभा करायचं आहे. सांगली जिल्ह्यात व्हिजन ठेवून काम करायचं आहे. बेदाना निर्यातीचा आहे. आपल्याला भाजीपाला निर्यात करायचं स्कोप घ्यायचा आहे. गूळ आहे, हळद आहे. आपल्या जिल्ह्याचंही हे म्हणजे हब आहे. हब आहे. हा आपल्या जिल्ह्याचं ही मेन क्रॉप आहे ती. गुळाचा, तुमच्या हळदीचा, टर्मरिक, बेदाना ही कुठं पिकत नाही, बाहेर पिकायला लागले आत्ता. पण आपला सांगली जिल्हा त्याचं मेन मार्केट आहे. आणि हे द्राक्ष असेल, दर्जेदार द्राक्ष निर्मिती, व्हरायटी, त्या वेगवेगळ्या व्हरायटी, रोगाला कमी बळी पडणाऱ्या, त्या व्हरायटीचा ऍसिड कमी असणाऱ्या, कमी काळात पिकणाऱ्या त्या व्हरायटी आहे. माझ्याकडे या, तुम्हाला दाखवतो. द्राक्ष संघात आणायला लागलाय, काय बऱ्याच लोकांनी आणले. त्या व्हरायटीतला योग्य निर्णय घेऊन तशा व्हरायटी करा की द्राक्ष शेतीचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. तरुण पिढीला जीवनमान चांगलं करायसाठी मोठा स्कोप आहे. हार मानू नका. तुम्ही मध्येच कुठेतरी चिकाटी सोडू नका. आणि शास्त्र, तंत्रज्ञान, इनोव्हेशन ह्याच्यावर फोकस घ्या, डेव्हलपमेंटवर. नक्कीच द्राक्ष शेतीतनं चांगला उद्धार होऊ शकतो. मी काय सांगितलं मगाशी दाखवलेला, ही ज्योती व्हरायटी मी मगाशी फोटो दाखवलाय बघा ह्या व्हिडिओत. 1 एकर 3 गुंठ आहे. पण मला कॉन्फिडन्स आहे की ही 25 लाखाच्या आसपास होईल. 1 लाख खालीवर किंवा 2 होईल. एवढं पैसे 1 एकर 3 गुंठ्यात जर मिळत असलं, आणि कायम तो प्लॉट माझा 15 लाखाच्या वरनं कायम चाललाय. कायम आता 6वं पीक आहे. ती फ्लेम आहे ना ही व्हरायटी. ही माझ्याकडं 3.5-4 एकर आहे. ह्यातला शेवटचं म्हणजे ह्याचं सुद्धा तंत्रज्ञान आम्ही पांढऱ्या काळ्यासारखं करत होतो, पण त्याला जरा बदल करत 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 गेलो. आज त्या 35 गुंठ शेवटचा प्लॉट होता. त्यात विवेकराव 22 लाख रुपये झाले फ्लेम मध्ये. किती? शेतकरी मित्रांनो, आपण बघत असलेला हे तुम्हाला आकडे खूप मोठे वाटतात, परंतु हे ऍक्च्युली खरोखरचे आकडे आहेत. काय येऊन बघू दे, काय अडचण नाही. ऍक्च्युली बघा, आणि काम पण बघा. काम ही बघा. एप्रिल महिन्यापासून, एप्रिल छाटणीपासून पूर्णपणे ऑक्टोबर छाटणीपासून माल जोपर्यंत कसं काय काय नियोजन होतं हे तुम्ही बघा. आपण सिरीजच करतोय त्याची नाना, की स्टार्ट एप्रिल छाटणीपासून ऑक्टोबर छाटणीपर्यंत माल जाऊपर्यंत. तर आता आपण एंडकडे येऊया. व्हिडिओ भरपूर मोठा झालाय, तर त्यामध्ये द्राक्ष शेतीमध्ये कष्ट, नानाने म्हटलं तसं इट्स नॉट अ मॅजिक, इट्स अ लॉजिक. तर कष्ट हेच भांडवल, असा आपण हा शेवटचा सल्ला देऊन आपण इथे व्हिडिओ थांबूया. नाना, तुम्ही इथं आल्याबद्दल धन्यवाद. असंच तुम्ही काम पुढेही करत राहावं, ईश्वरचरणी आमची प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.